वाढदिवस आहे असं म्हणालो होतो. खंडू? कोण खंडू? खंडू तुम्हाला जवळच ऐकू येत नाही पण दूरचं असू दे ते सगळं जाऊन दे. पण आज मी तुम्हाला खंडूच्या वडिलांचा वाढदिवस आहे असंच म्हणालो होतो. वाटलंच तुम्ही बंडूला नको, बंडूला नको. हा मिंकी, मिंकीला विचारा. मिंकी, ए मिंकी, आले ये ना लवकर. अरे सकाळी सकाळी तुम्ही इकडं? पवार काका, काय रे झबू? सगळं सांगतो पण शाळेत आधी मला सांग, आज मी तुला खंडूच्या वडिलांचा वाढदिवस आहे असं म्हणालो होतो ना ग. काय वाढदिवस? नाही अगं मिंकी, अगं म्हणजे हो म्हणलं प्लीज. म्हणजे हो हा म्हणाला होता. खरे खरे वाचलो. पहा पहा, आणि तुम्ही मला असं विनाकारण एवढ्या निरागस मुलावर चिडताना
तुमच्या अंतःकरणाला वेदना का होत नाही? जाऊ दे रे छापू, असं होतं कधी कधी. चला तुला छान पोहे करून देते. नको मला, का रे? मला नाही आवडत पोहे. मग काय होय तुला? मला डोसा खूप आवडतो, पण मला डोसा कोणीच देत नाही. हो का? मी देते ना तुला डोसा. मावशी, चल आज मी तुला छान डोसा करून देते. मावशी तुम्ही किती 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 छान आहात हो. चला. चला तुम्हाला पण देते. वहिनी ते पोह्याचं बोला आता. सॉरी रे, माझा गैरसमज झाला. अरे असू दे रे, त्या निमित्तानं माझ्या गळ्यात तुझा हार तरी पडला. 70 रुपयाचा. चल येतो आता. ठीक आहे ठीक आहे. साधा चहाही दिला नाही, पोह्याचं बोलतात. काही नाही काय. 70 रुपये वाले. Happy birthday to me. Happy birthday. She gon' dance, shabba-ba-dee-doo, yeah. Dum dum di bum de. बाबा बाबा बाबा. बाबा आमचा प्रथम सत्राचा निकाल लागला. मी फर्स्ट आले. हे बघा माझं प्रगती पुस्तक. बघू. वा वा छानच मार्क पडले हो मिंकी तुला. बाबा तो बघा. आणि बंडू काय? तुझं प्रगती पुस्तक कुठं आहे? माझं हा अहो आमच्या बाई म्हणाल्या. काय म्हणाल्या? उद्या तिथे म्हणाल्या. उद्या उद्या का? निमोनिया. काय? प्रगती पुस्तकाला निमोनिया का काय? येडे का काय? अहो बाबा प्रगती पुस्तकाला नव्हे. बाईंना निमोनिया झालाय. 5 साईड बॉटल्स दिल्या होत्या. ऍडमिट आहे दवाखान्यात. म्हणून नाही मिळालं प्रगती पुस्तक. मग तरी पण त्या शाळेत आल्या. येडे का काय? मी येडा. हा बोल बोल. अहो मी मोठ्या बहिणीविषयी बोलतोय. असं मोठ्या बहिणीविषयी बोलतोय. बर. पण त्याचा आणि तुझ्या प्रगती पुस्तक मिळण्याचा संबंध काय? संबंध म्हणजे आठवलं. अहो बाबा प्रगती पुस्तकावर सही लागते ना बाईंची. हो का? हो. बर. आणि मग माझ्या प्रगती पुस्तकावर कशी नाही झाली त्यांची सही? दाखव दाखव. उगाचच खोटं बोलू नकोस. दाखव.
गप सांग. होतील नीट. किती वेळा त्यांना घरी बोलवले नाही आल्या. त्या तुझ्या गोड बोले बाई काळ्या की गोऱ्या हे सुद्धा माहित नाही. समजलं ना? हा असंच पाहिजे. वैतागे नुसता. उद्या जर आईला प्रगती पुस्तक दाखवलं नाही तर आणि गोड बोले बाईंना घरी आणलं तर बापरे, या दोघी मिळून मला मारतील. पण भैया तू खोटं का बोलतोस? खरं खरं जाऊन सांग ना आईला. तू नको मला शहाणपणा शिकवू. घरी आल्या आल्या बाबांना प्रगती पुस्तक दाखवायची काय गरज होती? मला नको रागावूस हा, नाहीतर मी आईला जाऊन सांगेन की तू माझी बहीण आहेस ना, लाडकी बहीण. तुझ्याशिवाय मला घरात मदत करणार कोण ग मिंकी? आपलं हे मिंकू मिंकू मला मदत कर ना ग. तुझ्या आईला प्रगती पुस्तक हवंय नाहीतर गोड बोले बाई. डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नमक अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया. मान खुलेगी चैन खुले. आईला होय काय? आणि प्रॉब्लेम. अरे बंडू असं रडायला काय झाले? प्रगती पुस्तक. प्रगती पुस्तक? गोड बोले बाई. गोड बोली बाई काय झालं गोड बोले बाईचं? किती चांगल्या होत्या रे त्या. कालच त्यांनी मला त्यांच्या डब्यातला बुंदीचा लाडू दिला होता ना. होय काय? मला नाही दिला. का मला सोडून गेला? आता मला खेळायला कोण सोडलं? आता मला ह्याला कोण सोडलं? असं मी वाळलोय जसं की बाई वर गेले. अरे प्रॉब्लेम निर्माण झालाय. कसला? अरे आपला प्रथम सत्राचा निकाल लागलाय ना, त्यामुळे माझाच निकाल लागलाय. तर आईनं माझा प्रगती पुस्तक पाहून भैयाला त्याचं प्रगती पुस्तक मागितलंय. मग त्यात काय एवढं? दाखव की हरवे से भी मर्द को कभी दर्द नहीं होता. कुणाचं? माझं? अरे माझं प्रगती पुस्तक म्हणजे अधोगती पुस्तक आहे. अधोगती पुस्तक? बघूया अधोगती पुस्तक. हे बघ माझं अधोगती पुस्तक. मुस्तफा मुस्तफा मुस्तफा. What? हे पहा बंडोबंतांचं अधोगती पुस्तक. मराठी 100 पैकी 18. 18. गणितात 300 पैकी 34. 34. वा. आणि हे काय? हिंदीत 100 पैकी 280. अरे 28च होते. मी 4च्या पुढे शून्य लिहिलंय.
हुशार. आता सांग हे प्रगती पुस्तक आईला कसं दाखवू आयडिया कसली माझ्या पण प्रगती पुस्तकावर असे मार्क होते मग तेव्हा ते आपोआप हरवलं काय तुझं प्रगती पुस्तक हरवलं तेही आपोआप तुझं पण प्रगती पुस्तक हरवू शकत नाही अरे आई तर सांगितलंय की एकतर प्रगती पुस्तक नाहीतर गोड बोले पाहिणार अरे मग आणखी गोड बोले पाहिणार घरी हल्ली येतात त्या काय येतात अरे ते शिक्षक पालक संघाच्या प्रमुख आहेत ना आणि तेवढ्याच एक वेळचा स्वयंपाक पण वाचतोय अरे इथं मी मरालोय आणि तू मला विनोद सुचतोय अरे खरंच तू ना गोड बोले बाईंनाच घरी घेऊन ये. अरे काय बोलतो आली कोण? गोडबोले बाईला कल्पना आली अरे त्या कल्पना जोशीला कशाला बोलवतोय ती जाते माझ्यावर अरे कल्पना जोशी नव्हे मग आज म्हणली आयडिया कसली? गोडबोले बाई सापडल्या कुठे छान दाखवतो तुला गोडबोले बाई ह्या काय या गोडबोले बाई हाण. मी गोड बोले बाई. ए पक्या तुझं टाळकं बिळकं फिरलं नाही ना. मुळीच नाही आपले परम मित्र बंडू पोटभरे सध्या संकटात आहेत त्यांना मदत करणं आपलं परम कर्तव्य आहे त्यांनी जर उद्या प्रगती पुस्तक दाखवलं नाही तर त्यांना गोडबोले बाईंनाच घरी घेऊन यावं लागेल आणि जरी खऱ्या गोडबोले बाई घरी आल्या तर बंडूची काय शक्य अरे त्यामुळे तूच बनणार आहे गोडबोले बाई काय मी गोड बोले बाई म्हणणार हे? ए बघ्या झक्कास आयडिया बर का आत्तासेना गॅदरिंग मध्ये बाईचा रोल केला होता तेव्हापासून वर्गातल्या मुली याला चक्क बहीणच म्हणतात आणि शिवाय बाईची ह्याची इतकीच आहे ए जोब्या प्लीज मला मदत कर ना रे तू मला मदत केलीस तर मी मोठ्या संकटातून वाचेन म्हणे संकटातून वाचेल. चल हट. त्या दिवशी तुझ्या घरी मी सिनेमासाठी थाप मारली तेव्हा केलीस मला मदत. बरं झालं वेळेवर मला शाळेतल्या खंडूशी पायाचं नाव आठवलं म्हणून वाचलो. चल हट. मी नाही करणार तुला मदत. पण झापू मी केली होती ना रे तुला मदत खरंच मेंके तू जर त्या दिवशी मदत केली नसतीस ना तर माझं आई गं, कायच करू नव्हतं. याला काय झालं मला माफ कर माझ्या प्रिय मित्रा पण मला आता कळणार आहे मदत आठव ती कृष्ण आणि सुदामाची मैत्री आठवती ए चुप गप्पा नको मारू. प्लीज जब्या प्लीज हा. प्लीज ठीक आहे. तर बंडोबंत माझ्या काही अटी आहेत. काय आहे तर अट नंबर 1 माझा इंग्रजीचा गृहपाठ न्यावा लागेल. ठीक आहे लिहिला आणि गणित दाखवील
104 गणित दाखवील. आता सगळ्यात महत्वाची अट. क्रिकेट खेळताना पहिली बॅटिंग माझी. बोल कबूल. कबूल. तू म्हणत असशील तर बरेच तोपर्यंत तुझी बॅटिंग आणि माझी बॉलिंग. हा. पण प्लीज झब्या. ए झब्या नाही, सॉरी झबू. झगुवन नाही. मग गोड बोली बाई. गुड बोले बाई की जय. झबू साहेबांचा विजय असो. काय झालं रे? कुठे काय, आम्ही तर गणपती गणपती खेळतोय. आणि तुझ्या प्रगतीचा आढावाही घेता येईल मला. आहो
वह्या मला नाही ओळखलं. नाही. अहो मी गोड बोले. बाबा आई ह्या आमच्या गोडबोले बाई. अगो बाई असं उभ्या का? बसा की. नको राहू द्या. बसा हो, बसा बसा. नको राहू द्या हो. ठीक आहे मग राहा उभ्याच. बर बसते हा. या ना बाई या, हा. या. बसा इथं असेल का? बसा बसा. मिंकी काय हो? अगं बाई आल्यात पाणी आण. हो आणते. द्या बाई, द्या. पाणी नारळावाणी. कुठाय नानी? या ना बघा. राणी. हो आई आमच्या बाई म्हणजे स्वच्छतेचा महामेरूच. हो ना हो ना. बरं काय म्हणतोय आमच्या बंडूचा अभ्यास? फारच गुणी मुलगा आहे हो तुमचा बंडू. अहो पण तसं कधी वाटलं नाही. अहो कसं वाटेल त्या दृष्टीने मुलांकडे पाहायला हवं ना आपण. अहो पण तो घरी उद्धटासारखा वागतो. जास्त माझ्यात ना काय येऊ. आ? आपलं मुलांना म्हणते हो मी. जास्त माझ्यात येऊ नका हो. आई वडिलांशी नम्रतेनं वागावं. आम्ही नम्रतेनं वागण्याचा प्रयत्न करू गोडबोले बाई. जरा दूर हो बंडू. तोंडाचा वास येतोय. पहा आला ना तुम्हाला पण प्रत्यय. अहो हा अंघोळ न करता शाळेला जातो. हा पण अहो म्हणजे तुम्ही याला काहीतरी समजावून सांगा बाई. मी काय बाई आहे? म्हणजे नुसती बाई नाही हो तर गोड बोली बाई आहे. गोड बोले हा. बसा हा बाई मी तुम्हाला चहा करून आणते. सॉरी ह बंडूची आई मी चहा घेत नाही. मग कॉफी? हो पण चिकन कॉफी. चिकन कॉफी? अहो नेस ऐकली होती. चिकन म्हणजे? तुम्हाला माहित नाही वाटतं. अहो कसं माहित असणार इथे मिळतच नाही ना ती. असली कॉफी ठेवली तुझ्या बापाने. नसेल तर राहू द्या बंडूची आई. एवढी गरज नाही मला कॉफीची. बरं काय म्हणता आमच्या बंडूचा अभ्यास? नापास होईल या वर्षी. आ? म्हणजे तुम्ही लक्ष दिलं नाही तर. आहे बरं माझे लक्ष. आ? बंडू बाकी हुशार आहे हो तुमचा बंडू. पण कधी कधी शाळा बुडवत होतो. त्याच इतकं मनावर घेऊ नका. गुणवंत मुलांना असतात तशा सवयी. वर्गात मुलांशी जाम भांडतो आणि शिक्षकांना उलटून पण बोलतो. बरं हा शाळा उडवतो मुलांशी भांडतो आणि शिक्षकांना उलटून पण बोलतो. काय रे बंडू? अहो पण माझा एका तरी खरं. मला तुमच्या बंडू मधला एक गुण फार आवडतो. ह अहो काय सांगताय? असा एक गुण आहे या चांगी. विनोद. तुझे बाबा फारच विनोदी आहेत बुवा. हो लहानपणापासून विनोदी आहेत ते. कोणाच्या? तुझ्या की माझ्या? माझ्या माझ्या. चिकन कॉफी. बंडू हा हा ठेवतो. ते नव्हे आता तुम्हीच म्हणालात की आमच्या बंडूचा एक गुण तुम्हाला फार आवडतो. तो कोणता? विसरलीच मी. अहो तुमच्या बंडूला की नाही वेगवेगळे वह्या पुस्तक पेन या सगळ्याचा संग्रह करण्याचा फार छंद आहे. हो अहो काय सांगताय? हे तर नवीनच आहे आमच्यासाठी. हो ना. पहा ना. अहो वर्गात कुठल्याही विद्यार्थ्याचं वही पुस्तक पेन हरवू देतच. आपोआप बंडूच्या दप्तरात सापडतात होते. किती मोठा हा छंद.
अगदी जीवा पाड जपलाय हो त्याने. अहो याला चोरी करणे म्हणतात. आपला आपला दृष्टिकोन बरे, पण मी काय म्हणतो, आपलं म्हणते मी काय म्हणते, जाऊ द्या हो, या वयात मुलं करतात गंमत. पण मला काय म्हणायचंय, मुलांनी वेळात वेळ काढून अभ्यास पण करावा ना. तसं झालं असतं तर हा झाला असता नापास. काय बंडू नापास झालाय? आहो म्हणजे मागच्या घटक चाचणीत हो प्रथम सत्रात उत्तम मार्क पडले हो तुमच्या बंडूला. मला वाटतं माझ्या गोड विषयात बोली बाई, तुम्ही कोणता विषय शिकवता याला? इंग्रजी. इंग्रजी? बाई इंग्रजी म्हणजे इंग्रजी. बाई बाबाने इंग्रजी टक्कर. इंग्रजी? अहो इंग्रजी म्हणाल. हे असं इंग्रज गेले पण त्यांची गुलामगिरी मात्र कायम आहे. मी कधीही ई म्हणत नाही हो. त्याऐवजी वी म्हणायचं, विंग्रजी. बारीच देशप्रेमी दिसता तुम्ही. गोड बोले बाई. मग पक्की देशप्रेमी आहे हो मी, म्हणूनच ईचा उच्चार करत नाही, विंग्रजी. गोड बोले बाई, तुम्ही फारच विनोदी आहात. हो ना हो ना. अहो बाबा, ह्याचा तास म्हणजे आमच्या असण्याची नुसती चंगच असते. कितवा तास असतो याचा? 7वा. 7वा? तुमच्या शाळेत वर्ग शिक्षकांचा तास 7वा असतो? बंडू पण विनोदी हा. माझा पहिला तास असताना 7वा सांगतोय. आहो वर्गात पण असंच करतो हा. गणिताच्या प्रश्नांना भूगोलाची उत्तर देतो. अहो बाबा, बाईचा पहिला तास असतो. एवढं साधं कसं कळत नाही हो तुम्हाला? ते जाऊ द्या. अगं आता तू बाईंशी नुसतं बोलतच बसणार आहेस की त्यांच्यासाठी काहीतरी खायला करणार आहेस? अगं बाई, विसरलेच बघा. बसा हा बाई, मी तुम्हाला काहीतरी बनवून आणते. हो हो. चला आलो. काय तुझा बाप? हे? शुभ्या, आता मात्र तू कळसच केलास हं? अरे काय ना बाबा मारतोस? मी म्हणे शाळा बोलतो, शिक्षकांची उद्धट बोलतो. असं वाटतंय की तुझ्या रेडीचा घोड घ्यावा. अरे काही गोष्टी खऱ्या वाटण्यासाठी अशा जपा मारावे लागतात रे. आणि तुला जर हे पडत नसेल ना तर मी चाललो. ए, झाब्या! पाया पडतो तुझ्या. पण हे नाटक होईपर्यंत थांब. काय थांब? अरे या साडीमध्ये माझा जीव नुसता उकडतोय रे. आपल्या आई आयुष्यभर येऊन घेऊन कशा जगत असतील. हे? ए झब्या, तू साडी घातलीस, पॅन्ट नाही. विसरलोच बघ. मगापासून एक चॉकलेट खाल्लेलं नाही. ही तुझ्याकडे चॉकलेट आहे? ऐक ना. दे ना मला प्लीज. चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. कोणाला हवंय चॉकलेट? मला. अय्या गोडबोली बाई, तुम्ही चक्क चॉकलेट खाताय. कुठलं काय, लहान मुलांमध्ये त्यांच्यासारखं मिसळावं लागतं ना म्हणून. अरे वा वा वा. याला म्हणतात आदर्श शिक्षिका. ओ बसा. लहान मुलांमध्ये मुलांसारखं. ईश काही श्री. पण गोड बोले बाई, मला सारखं असं का वाटते की मी तुम्हाला कुठेतरी त्यात काय, मी रोज येतो तुमच्या घरी. म्हणजे तुमच्या मुलांच्या स्वप्नात हो तेव्हा पाहिलं असेल कदाचित, नाही का रे बंडू? हो ना स्वप्नात स्वप्नात. तुझ्या बापाला तरी स्वप्नाला माणूस प्रत्यक्षात दिसला का रे? स्वप्नात. गोड बोले बाई, तुमचं नाव काय म्हणालात? माझं सुसुगो. म्हणजे? आहो म्हणजे सुशीला सुरेश गोड बोले, सुसुगो.
अच्छा, अय्या हो, कसं ओळखलं? तुम्ही कर्वे हायस्कूलला होता का? हाऊ थ्रिलिंग, करेक्ट. अगं ससे, मला वाटलं नाही. अगं मी वनिता चिपळूणकर. आपण 10वी पर्यंत एकाच वर्गात होतो का? हा आठवलं. अय्या वने चिपळे तू होय. अगो ओळखलीच नाही मी तुला. किती दिवसांनी भेटतोय ना आपण. ये अशी कडकड होते. आणि काय ग वने, केवढी बारीक झालीस, अगदी खारकी सारखी बघ. उगीच काही बोलू नको. पहिल्यापासून माझी प्रकृती अशीच आहे. तू उगीच काही बोलू नको ह. आधी तुझं नाव थोडं नकट होत. ते काय अजून पण आहे? नाही बाई, मला नाही आठवत. अगं कसं आठवेल, तेव्हा तू 6 महिन्यांची तरी होतीस का? आणि सुशे, तू यांना ओळखले नाहीस? अगं हे देखील आपल्या वर्गात होते. विलास पोटभरे. अय्या विल्या तू. अरे ओळखलीच नाही मी तुला. ये असा कडकडून काही म्हणा सुशीला, तू आता अगदी बारीक झालीस बघ. हो का? शिवाय उंची ही घटली होतीची. अरे आमच्या इथे खूप ऊन असतं, म्हणून उंची घटली माझी. उन्हामुळे घटली का? हो ना. आईस्क्रीम आहेस की काय? चावडतयस? आईस्क्रीम पाहिजे? ते सगळं जाऊ दे ग वने. माझे बालमित्र मैत्रीण भेटले म्हणून मला एवढा आनंद होतोय की गाव आणि नाचावं. सुशीला गोड बोले बाई, आपली सुसू म्हणजे आमच्या झबूच्या पण वर्ग शिक्षिका कशाला बसा की बसा रे कोणी अशा चेहरा कालो पदार्थ म्हणायच्या. ती मी खानदानी शिक्षिका आहे ना म्हणून. खानदानी म्हणजे आमच्यासारख्या म्हणायच्या. हो खानदान बघा बर ते सगळं जाऊ दे. सकाळपासून आमचा झबू घरी आलेला नाही. तो तुमचा बंडूचा
मला सांगा पवार साहेब, तुम्ही झगूला ओरडला होता का? हो हो, प्रथम सत्रात कमी मार्क पडले त्यामुळे एक झापड दिली होती. कशी? अशी परत एकदा दाखवा ना. कशी? अशी अशी वन्स मोर कशी? अशी अशी अशी. अहो पवार साहेब, लहान मुलांना असं मारू नये, त्यांच्याशी प्रेमानं वागावं, त्यांना समजून सांगावं ना. मी काय म्हणतो बाबा, हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. हा राईट, हा तर आपल्या झबूचा आवाज आहे. तो तुमच्याकडे कुठे आलाय का? नाही. म्हणजे आत रूम मध्ये वगैरे असेल? नाही. कोण बोले बाई, खरंच सांगा तुम्ही कोण आहात ते? बाबा मला माफ करा, माझं चुकलं. या बंड्याच्या नादाला लागलो आणि सगळं वाटोळ झालं. हो, घ्या तुमची सुशीला. सुसू. बाबा झाली काय सुसू. गाढवा, हे नाटक कशासाठी आहे? प्रगती पुस्तक, प्रगती पुस्तक. काय प्रकारची पुस्तक? ए. यात खरा गुन्हेगार मी आहे. आईने सांगितलेलं की एकतर प्रगती पुस्तक दाखव, नाहीतर गोड बोले महिनाड. प्रगती पुस्तक दाखवायची हिम्मत झाली नाही ना रे तुझी, आणि म्हणून या गोड बोले बाईंना तू घरी घेऊन आलास. आणि काय रे, तू चिपळूणची, माझ्या वर्गातली नाही का? आम्हाला माफ करा, आमचं चुकलं, आम्ही खोटं नाही बोलणार. लक्षात ठेवा, खोटं ते खोटं, खोटं कधी बोलू नये. खोट्याच्या पदरी नेहमी गोटा असतो. खोटं कधी ना कधी उघडकीस येतच. चला धरा कान आणि काढा होता बशा. 1 2 3. आपण कोण? मी सुशीला गोडबोले. हा फ्लॅट नंबर 16 जबरा. अर्जुन अर्जुन